महाराष्ट्रातून गुजरात राज्यात 5 कोल्हे 300 पक्ष्यांची तस्करी रोखली. भाजीपाल्याच्या खाली कॅरेटच्या आडमधून 11 पिंजऱ्यातून वन्यजीवांची तस्करी. एलसीबी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाची जोरदार कारवाई. आंतरराज्य वन्यप्राणी आणि पक्ष्यांच्या अवैध तस्करीचा एक मोठा डाव नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने उधळून लावला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर रात्री बर्डीपाडा टोल नाकानजीक सापळा रचून पोलिसांनी एक आयशर टेम्पो क्रमांक MH41 AU 2352 पकडला असून त्यातून तब्बल 5 कोल्हे पिल्लू, 190 तीतर आणि 90 जंगली पोपटांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालेगावहून गुजरातच्या दिशेने एका आयशर टेम्पोमध्ये वन्यप्राणी आणि पक्षी नेले जात असल्याची बातमी एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी बर्डीपाडा टोल नाकेनजीक रात्री 8 वाजेच्या सुमारास नाकाबंदी केली. संशयास्पद टेम्पो अडवून तपासणी केली असता टेम्पोच्या मागील भागात वर भाजीपाल्याचे खाली कॅरेट्स तर खालील कप्प्यांमध्ये पुष्पा स्टाईल रिकामा जागावरून त्यात वन्य पक्षी व प्राण्यांना पिंजऱ्यामध्ये कैद केलेलं आढळून आलंय. पोलिसांना असं धक्कादायक दृश्य पाहायला मिळालंय. पिंजऱ्यात वन्यजीव तस्करांनी अत्यंत क्रूरपणे या मुक्या प्राण्यांना डांबून ठेवले होते. 5 कोल्हे पिल्लू लोखंडी जाळीच्या पिंजऱ्यात बंदिस्त होते. 300 पक्षी, यामध्ये 90 जंगली पोपट आणि 190 तीतर पक्ष्यांचा समावेश आहे. मालेगावचे 3 संशयित ताब्यात. या प्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकासह 3 संशयितांना ताब्यात घेतले असून हे 3ही आरोपी मालेगाव येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता चालकाने उडवाउडवीची उत्तरं दिलीत. हे प्राणी नक्की कुठून आणले आणि गुजरातमध्ये कुणाला विकले जाणार होते याचा शोध आता पोलीस घेत आहेत. विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. या घटनेची माहिती मिळताच वन विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेले प्राणी आणि पक्षी वन विभागाच्या ताब्यात देण्यात आलेत. आज त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे. वन्यजीव तस्करीच्या मुळाशी जाण्यासाठी पोलिसांचे पथक कसून चौकशी करत असून यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, पोलीस उपनिरीक्षक देविदास वडघुले, पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ, हेमंत मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राकेश वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र पाडवी, मनोज नाईक, विशाल नागरे, सचिन वसावे, अभय राजपूत, जितेंद्र तोरवणे, सतीश घुले, निखिल ठाकरे, चिंचपाडा वनपरिक्षेत्राचे वनक्षेत्रपाल प्राशा पगार, वनपाल शीतल तोरवणे, सुजित बेडसे, वनरक्षक DB कोकणी, DA सूर्यवंशी, अमोल दासू गावित, अमोल जालू गावित, शिवराम गावित, अनिल वळवी आदी वन विभागातील कर्मचारी यांनी या कारवाईत ते सहभागी झाले होते. या कारवाईने वन्यप्राणी आणि पक्ष्यांची आंतरराज्य तस्कराची टोळी पोलिसांच्या हाती लागू शकते. या संदर्भात नवापूर व चिंचपाडा वन विभागाने देखील सतर्क असणे गरजेचे आहे. नमस्कार, मी पोलीस इन्स्पेक्टर हेमंत पाटील, स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार. आज एका गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार आम्हाला संध्याकाळी 8 वाजेच्या सुमारास मालेगाव ते गुजरातच्या दरम्यान काही वन्य प्राण्यांची चोरटी वाहतूक होणार आहे अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार आमच्या टीमने विसरवाडी पोलिसांच्या हद्दीत ट्रॅप लावून यावेळी आम्ही हे काही प्रतिबंधित जे वन्य प्राणी आहेत ते या ठिकाणी आम्ही हस्तगत केले. काय काय नेमकं पकडण्यात आलेलं आहे? यात मुख्यत्वे करून 5 इंडियन फॉक्स आहेत, 199 तीतर आहेत आणि 90 पॅरेट्स आहेत. साधारणतः किती लोक घेऊन जात होते, किती लोकांवर गुन्हा दाखल यात होता? मागे जे वाहन आहे आयशर वाहनासह 3 इसमांना आम्ही ताब्यात घेतली. नाही, ही जे प्रतिबंधित वन्य प्राणी आहे यांची तस्करीसाठी ही चोरटी वाहतूक झालेली आहे. प्रथम दर्शनी निष्पन्न झाली. ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर.